जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. नदीवर चाललो आहे. आता नदीवर आलो आहे आम्ही. मोटर आता खाली सारखवायची. पूर आला होता, आता पाऊस उघडला आहे बऱ्यापैकी आणि पेरण्या चालू आहे. तर पाऊस पूर्ण उघडला आहे, पाणी पण खाली गेलं आहे. वर काढून ठेवलेली होती मोटर, खाली सारखवायला आलो आहे. आता विशाल आणि मी आलो आहे. तर याच्यात मका लावली, मकाची पेरणी झालेली, सोयाबीनच्या पेरण्या झाल्या. पाणी भरपूर आहे, आता याच्यापेक्षा कमी नाही होणार. पण आता बांधाऱ्याच्या फाटकाच्या लेवलला पाणी भरपूर पाणी. मोटर आता खाली सरकून देऊ. तर पाहूया विहिरीला किती पाणी आलं. हे बघा, विहिरीत पण लेवल झाली पाण्याची. आता आपली मोटर दाखवतो तुम्हाला कुठं ठेवेल. भरपूर आलं पाणी. हा मग इथं वरती आलेलं होतं ना. चल, आपल्याला पाण्यात जावं लागेल. इथं आपली मोटर आहे, इथपर्यंत पाणी आलेलं होतं. इथपर्यंत पाणी येलं होतं. तर आपल्याला मोटर खाली न्यायची, आता पाण्यामध्ये टाकायची. व्यवस्थित बांधलेली. काढली तेच बरं झालं, आपण नाही तिकडं असते पाण्यात डायरेक्ट. पाईप कसा आहे रे? पाईप इकडं आलाय भाऊ ना आपला. हे इकडं भाऊ ना आलाय, तिकडे टाकला होता आपण. इकडं आला पाईप पाहून पूर्ण. त्या नाही मुडपणार नाही. हा असा इथून गेला ना तो. चला. 2000 years later. झाली मोटर आपली पुढं सरकून झाली. हे बघा समोर ड्रम बांधून दिले. छोटा ड्रम बांधला. छोट्या ड्रमने काय होतं, मोटर जरी पाणी आलं अचानक तरी वाहणार नाही. छोट्या ड्रमचं वजन म्हणजे खाली राहतो, जास्त वरती येत नाही मोटर. मस्त असं दाबून आहे. पाणी भरपूर आहे. आता जो पूर होता, पूर कमी झालेला आहे. थोडं पाणी चालू आहे आणि पाऊस काय तितका झालेला नाही, त्याच्यामुळे आता ऊसाला पाणी लावायचं आहे. मोटर चालू करून जाणार आहे. ऊसाचं भरणं होईल, कारण ऊसाला उन्हाळ्यामध्ये खूप जास्त पाणी कमी पडलं होतं. आता ऊसाला पाणी लावून देऊ, कारण पाऊस पूर्ण उघडला आहे. वारं जास्त चालू आहे. सोयाबीन पेरून झाली आपली. चला आता मग जाऊया आता घरी.